आणि आता बातमी आहे काँग्रेस संदर्भात। काँग्रेसच्या सर्व आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आलेला आहे। बैठकीसाठी काँग्रेसचा पक्षादेश जारी, तर बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत हंडोरे विधान भवनात पोहोचलेत, विजय वडेट्टीवार सुद्धा विधान भवनात पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे विधान भवनात पोहोचलेले आहेत। काँग्रेस आमदारांची विधान भवनात बैठक आहे। तर बैठकीला हजर राहण्यासाठी सर्व आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आलाय। तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली, त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला। भाजपात जाऊन त्यांना राज्यसभेची उमेदवारीही मिळाली। काँग्रेसचे बडे नेते हे महायुतीत जाताना दिसतात। महाविकास आघाडीला कुठेतरी गळती लागलेली पाहायला मिळते। आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सक्रिय झालेली पाहायला मिळते। काँग्रेसच्या सर्व आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आलेला आहे। बैठकीसाठी काँग्रेसने पक्षादेश जारी केला। बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत हंडोरे विधान भवनात पोहोचलेले आहेत, विजय वडेट्टीवार सुद्धा विधान भवनात बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे या सुद्धा विधान भवनात पोहोचल्या। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, काँग्रेसच्या सर्व आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आलेला आहे, यामागचं कारण अशोक चव्हाण हे भाजपात गेल्यानंतर आता काँग्रेस कुठेतरी आमदारांची मनधरणी करण्यास सुरुवात झालेली आहे काँग्रेसकडून, आणि त्याचबरोबर बैठकांवर बैठकाही घेताना काँग्रेस दिसतंय। तर या संदर्भात ताजा तपशील। अगदी बरोबर प्रज्ञा, बघायला गेलं तर विधान भवन या ठिकाणी जे आहे 9:30 वाजता बैठक बोलवण्यात आली होती, आणि त्या बैठकीनंतर जे आहे व्हिप जे आहे ते जारी करण्यात आलं होतं। पक्षादेश काँग्रेस पक्षाकडून जारी करण्यात आला होता, आणि त्यानंतर सुद्धा 22 ते 25 आमदार या ठिकाणी फक्त दाखल झालेले आहेत। 2 ते 3 आमदार आहेत, त्यांच्याकडनं कारणं आलेली आहेत की ते नाही येऊ शकत, आणि त्यांच्या अडचणी सुद्धा सांगण्यात आल्या आहेत। नाना पटोले यांनी सुद्धा सांगितलं होतं की एक आमदार जे आहेत ते अनुपस्थित राहण्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे। एकूण बघायला गेलं तर 40 आमदार आहेत काँग्रेसचे, आणि त्यामधनं फक्त 22 ते 25 जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। कुठेतरी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे या काँग्रेसच्या सर्व आमदारांना इथे बोलवण्यात आलेलं आहे। हंडोरे जे आहेत त्यांची सुद्धा तयारी चालू आहे चेंबूर या ठिकाणी, इकडे ते येणार आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी, आणि सोबतच सर्व जे उपस्थित काँग्रेसचे आमदार आहेत त्यांच्या समर्थनात जे आहे इथे शक्ती प्रदर्शन होणार आहे, आणि त्यानंतर जे आहे हंडोरे जे आहे आपला पक्ष उमेदवार अर्ज भरणार आहेत या ठिकाणी। जी धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर काँग्रेसच्या सर्व आमदारांना पक्षादेश जारी करण्यात आलेला आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर आता काँग्रेसकडून इतर राहिलेल्या आमदारांची मनधरणी सुरू झालेली आहे। त्याचबरोबर आता काँग्रेस बैठकांवर बैठका घेताना दिसत आहे।